आता जर बघितलं आपण तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि नंतर ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालेलं आहे आणि फर्दर डीप डिप्रेशन म्हणजे त्याची अजून तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आपण जर आजची परिस्थिती बघितली तर इथं बघू शकतो की बंगालच्या उपसागराच्या तिथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याची मूवमेंट किंवा ते पुढे पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे हळूहळू आणि त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो छत्तीसगड असेल, देन मध्य प्रदेश असेल, देन विदर्भ, मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रावर होण्याचे चान्सेस आहेत. आणि आजचे जर आपण येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघितला तर आपण इथे बघू शकतो की कोकण किनारपट्टीला पूर्ण ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. पुण्याचे घाटमाथे त्याचबरोबर साताऱ्याच्या घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट आहे. इनफॅक्ट हे सकाळचं 9 वाजताचं आहे. आता अपडेट होईल ते. तर आजच्या अपडेट्समध्ये पुण्याचे जे घाटमाथे आहेत त्यांनासुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी आज येलो अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आता हे आजचं झालं. उद्याचं जर आपण फोरकास्ट बघितला तर हे अपडेट, जसं मी सांगितलं की हे अपडेट होणं बाकी आहे. तर उद्यासाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट हा कोकण किनारपट्टीला आहे. त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट हा पुणे घाटमाथ्यांना आहे. सातारा डिस्ट्रिक्टला येलो आहे आणि कोल्हापूरचे जे घाटमाथे आहेत त्यांना येलो अलर्ट आहे. उद्या विदर्भातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच आहे. मुसळधार पावसाची शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमी आहे उद्यासाठी, म्हणजेच मंगळवार 28 जुलैसाठी. त्यानंतर 29 तारखेला ज्यावेळी जे डिप्रेशन तयार झालेलं आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते ज्यावेळी पश्चिमेकडं मूव्ह करेल त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो विदर्भाला होईल आणि विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचबरोबर नागपूर ह्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगर, जालना येथे येलो अलर्ट आहे. जळगावला येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर नाशिकचे घाटमाथे आणि नाशिकसाठी येलो अलर्ट आहे, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. ही बुधवारची परिस्थिती आहे 29 जुलैमध्ये. आणि कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे. मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या डिस्ट्रिक्ट्समध्ये हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो, कारण जी सिस्टम जी आहे ती पश्चिमेकडे मूव्ह होते. त्यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल आणि मान्सूनचे वारे तीव्र असल्यामुळं कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर पाऊस पडू शकतो. त्यानंतर गुरुवारचे जर आपण अपडेट्स बघितले तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी होऊ शकतो. आपण इथं जर बघितलं तर चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता गुरुवारी दिसून येते आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता 30 तारखेला आहे. पण 30 तारखेचा इम्पॅक्ट जो आहे तो उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की 28, 29 आणि 30 या तारखांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा त्याचबरोबर कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि त्याचं कारण आपण जसं सांगितलं की डिप्रेशन जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे आणि त्याच्या पश्चिमेकडची जी मूवमेंट आहे त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट आपल्या रिजनवर होऊ शकतो. 31 तारखेला त्याचा इम्पॅक्ट अजून कमी झालेला आपल्याला दिसेल, परंतु येलो अलर्ट जो आहे तो
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यवतमाळ आणि वर्धा येथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता फ्रायडेपर्यंत आहे किंवा शुक्रवारी आहे असं एकंदरीत दिसतं आहे. आणि पावसाचा जोर येणारे 4 ते 5 दिवस राहू शकतो, परंतु तो काही रिजनवरच त्याचा इम्पॅक्ट जास्त राहील, ज्यामध्ये विदर्भ, त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर त्याचा इम्पॅक्ट राहण्याची शक्यता आहे. सर सध्याची हवामानाची काय स्थिती आहे? सध्या जसं मी सांगितलं की एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याच्या पश्चिमेकडच्या मुवमेंटमुळं जे अरबी समुद्रातील आपले मान्सूनचे वारे आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग होत आहेत आणि या सर्व कारणांमुळं कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो आहे. परंतु इंटेरियर पार्ट जो आहे, ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आहे, तिकडे त्याची तीव्रताही हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच आहे. येणाऱ्या आपण जसं डिस्कस केलं की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये 28, 29 आणि 30 या तारखांमध्ये विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, घाटमाथे इकडे जास्त पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही जिल्हे याच्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे, परंतु इतर जिल्ह्यांपेक्षा ते कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यामध्ये पडू शकतो. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट सांगायचे झाले तर इथं आपण बघू शकतो की सांगली, सोलापूर, सातारा म्हणता येईल, प्लेन एरियाज, त्याचनंतर बीड, लातूर, धाराशिव ह्या रिजन्समध्ये पाऊस पडेल, परंतु त्याची तीव्रता विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे. सर आता महिना संपत आलेला आहे, तर जिल्हानिहाय कसे पावसाचे तूट कसे? तसं बघितलं तर जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस विविध ठिकाणी झालेला आहे, परंतु त्याचं प्रमाण हे जास्त जे आहे ते घाटमाथ्यांवर आहे आणि कोकण किनारपट्टीला आहे. एस्पेशली उत्तर कोकण किनारपट्टीला आहे. विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस आहे, परंतु मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातला जो भाग आहे तिकडे अजूनही पावसामध्ये तूट आहे आणि ती तूट जवळजवळ 25 ते 30% जास्त आहे. आपण जर इथं बघितलं तर तुटीचं जर ग्राफिक्स बघितलं आपण तर इथं क्लिअरली दिसतं आहे की सर्वाधिक पाऊस हा घाटमाथ्यांवर झालेला आहे. त्याचबरोबर पालघर डिस्ट्रिक्टमध्ये 59% सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसून येतो आहे. नाशिकमध्ये तो 41% आहे. त्याचबरोबर पुणे डिस्ट्रिक्टमध्ये 58% आहे. रायगडला तो 23% जास्त झालेला आहे. साताऱ्यामध्ये 33% जास्त आहे. पण कोकणामध्ये जर आपण बघितलं, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये फरक आहे, खूप फरक आहे. वरती जास्त पाऊस जास्त झालेला आहे, परंतु खालचे डिस्ट्रिक्ट जर बघितले, सिंधुदुर्गमध्ये अजूनही 37% इतके तूट आहे. त्याचबरोबर रत्नागिरीला -4% आहे. आणि इंटेरियरमध्ये जर बघायचं झालं तर पुण्यामध्ये जास्त आहे, साताऱ्याला जास्त पाऊस झाला आहे. त्यानंतर अहिल्यानगरला आज 13% आहे. तो सामान्य कॅटेगरीमध्ये जरी येत असला तरी तिथेसुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचं डिस्ट्रीब्युशन अनइवन आहे किंवा असमान आहे असं आपण म्हणू शकतो. छत्रपती संभाजीनगरला काही ठिकाणी चांगला पाऊस आहे, काही ठिकाणी इतका तो क्लॅरिटी सहित नाही आहे. त्यानंतर अकोला बघितलं तर -32% आहे. हिंगोली, परभणी सगळीकडेच बऱ्याच ठिकाणी तूट जी आहे ती 30%पेक्षाही जास्त आहे. तर असं म्हणता येईल की पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर सर्वाधिक पाऊस आपल्याला झालेला दिसून येतो आहे, परंतु मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील बऱ्याच ठिकाणी अजूनही तूट ही 30%पेक्षाही जास्त आहे. तर पावसाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते असमान आहे. तो सगळीकडे समप्रमाणात झालेला आपल्याला दिसून येत नाही आहे. त्याचं प्रमाण हे कोकण किनारपट्टी आणि एस्पेशली उत्तर कोकण आणि घाटमाथ्यांवर जास्त आहे. मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये अजूनही पावसाची तूट जास्त आहे. ओव्हरऑल किती तूट आहे सर सध्या, कारण जुलै आता संपत आला आहे? ओव्हरऑल पूर्ण भारताचं जर बघितलं तर -15% इतकी तूट अजूनही आहे आणि पूर्ण भारताचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये तूट आहेच. मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर जास्त पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त दाखवतो आहे, पण त्याचं कारण म्हणजे की घाटमाथ्यांमध्ये पडलेला पाऊस त्याचं कंट्रीब्युशन जास्त आहे, म्हणून मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही तूट जी आहे ती 20%पेक्षा जास्त दिसून येते. सर, अल निनोबद्दल पण आता खूप सगळी चर्चा चालू आहे, त्याबद्दल काय?
आता जर बघितलं तर अजूनही पूर्ण भारताचा जरी आपण विचार केला तरी अजूनही पावसामध्ये तूट आहे. -15% इतकी तूट पावसामध्ये आहे पूर्ण भारताचा विचार केला तर. आणि एल निनो आता सध्या ॲक्टिव्ह आहे आणि पुढच्या 2 महिन्यांमध्ये तो अजून जास्त ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. तर एल निनोचा इम्पॅक्ट जो आहे, जसं आपण दरवेळी सांगत येतो की सीझनच्या एंडला त्याचा इम्पॅक्ट कसा असेल ते कळेल. आता ज्या काही सिस्टम्स तयार होत आहेत त्याचा इम्पॅक्ट रिजनल रेनफॉलवर होतो आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर अजूनही असमान रेनफॉल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा पर्जन्यमान जे आहे ते असमान आहे. काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी खूपच कमी आहे. तर असं प्रकारचं आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही अपडेट्स असते तसं सांगितलं जाईल. 5 दिवसांचं आपण तर ऑलरेडी सांगितलं. सर, ढगांची स्थिती काय आहे? राईट. आता जर सॅटेलाईट इमेजरी आपण बघितली तर कोकण किनारपट्टीला पाऊस काही ठिकाणी पडतो आहे आणि पण इंटेरियर महाराष्ट्रामध्ये ढगांचं प्रमाण कमी आहे. परंतु आफ्टरनून इव्हिनिंगपर्यंत बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते अजून तीव्र होऊन ते डिप्रेशन झालेलं आहे. त्यामुळं आपण बघू शकतो की जे काही क्लाउड्स आहे किंवा ढग आहेत ते ह्या ठिकाणी जास्त आहेत. आणि जसं आपण डिस्कस केलं की त्याची मुवमेंट ही पश्चिमेकडे असणार आहे. तर ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव्ह करेल अजून 2-3 दिवसांनी, स्पेशली 29, 30 आणि 31 या तारखांना, तर त्यावेळी विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर कोकण आणि घाटमाथ्यांवर सुद्धा पाऊस पडू शकतो. सर, अनेक ठिकाणी अनेक जिल्हे आपण बघतोय पाऊसच नाही आहे, कमी आहे पाऊस. ही स्थिती कधी बदलेल? ती स्थिती ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र ह्या रिजनमध्ये बनतं, वेस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉल, आणि त्याची मुवमेंट पश्चिमेकडे असते, तर अशावेळी ते मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावरून जातं. तर अशावेळी आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. ज्यावेळी ते हेड बे ऑफ बेंगॉलला किंवा उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये बनतं त्यावेळी त्याचा जास्त इम्पॅक्ट हा विदर्भावर होतो आणि कोकण किनारपट्टीला जास्त पाऊस पडतो. त्यामुळं पर्जन्यछायाचे जे प्रदेश आहेत ज्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ येतं, तर त्यासाठी पाऊस पडण्यासाठी वेस्ट सेंट्रल बंगालच्या उपसागरामध्ये ज्यावेळी एखादी सिस्टम तयार होईल त्यावेळीच आपण म्हणू शकतो की तिकडे जास्त पाऊस पडू शकेल किंवा मुसळधार पाऊस पडू शकतो. आत्ता जो पाऊस पडतो आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे.